कर्जत शहरातील बौद्धवाडा परिसरात आज एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे। एका टाटा हॅरियर गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही अनियंत्रित कार समोर येणाऱ्या 5 ते 6 दुचाकींना धडकली। यानंतर बौद्धवाडा वस्तीच्या कमानीला जाऊन आदळली। ऐन वर्दळीच्या वेळी घडलेल्या या अपघाताने परिसरात एकच खळबळ माजली होती। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुचाकीवरील एक महिला, वाहतूक पोलीस आणि इतर 2 ते 3 जण जखमी झाले आहेत। या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ देखील आता समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार हायकोर्टाचे ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट संजय खेर आणि कर्जतमधील वकील राजेंद्र निगुडकर हे या गाडीतून आपल्या चालकासह प्रवास करत होते। कर्जत कोर्टातून ते मुद्रे येथे जात असताना कर्जत शहरातील नगर परिषदेपासून बौद्धवाड्याकडे जाणाऱ्या वळणावर ही गाडी आली असता अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला। कर्जत कोर्टातून ते मुद्रे येथे जात असताना कर्जत शहरातील नगर परिषदेपासून बौद्धवाड्याकडे जाणाऱ्या वळणावर ही गाडी आली असता अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी सुसाट निघाली। याच वेळी समोर दुचाकीवरून आलेल्या दोघांना गाडीची धडक लागली आणि दोघेही दुचाकीस्वार रस्त्यावर पडले। यातील जोस्ना लोबी यांच्या कमरेला मुका मार लागल्याची माहिती समोर आली आहे। आम्हाला ठोकला काय झालं, आमची गाडी बॅलन्स बिघडला, त्याने रिवर्स घेतली, रिवर्स पाठीमध्ये 4 गाड्या होत्या त्यांना पण ठोकली। समोर येऊन एक हवालदार होता युनिकॉर्नवाला, त्याला पण जाऊन त्यांनी समोरून ठोकलं। तो बघा तिथं, मग तिथून ठोकून डायरेक्ट या साईडला आला, इथून ॲक्टिवाला एक ठोकली, तिथे समोर जाऊन धडकली। किती लागले? कोणाचा? त्या मुलीच्या जोरात तिला जास्त लागले, एक्सरा काढायला सांगितले, काढला आम्ही एक्सरा बरं। रिपोर्ट करून जखम वगैरे काय झाली? जखम नाही, मुक्का मारली, आतमध्ये डॅमेज, जोरात पडली ना, उलटी पडली, त्याच्यामुळे ते खडसटलं नाही, पण आतमध्ये मुक्का मार लागला कमरेमध्ये। तसेच दुसरे बाईकस्वार हे वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी आहेत। त्यांना देखील या गाडीने समोरून जोरदार धडक दिली। यामध्ये वाहतूक पोलिसाला देखील दुखापत झाली आहे। यानंतर चालकाने गाडी रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यात पाठीमागे असलेल्या आणखी 2 दुचाकी आणि पुन्हा पुढे जोरात घेऊन 2 दुचाकींना वेगाने धडक देत बौद्धवाडा वस्तीच्या कमानीला जाऊन धडकला। अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेनंतर नागरिकांची मोठी गर्दी देखील जमली होती। या अपघातात गाडीत बसलेले हायकोर्टाचे ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट संजय खेर आणि राजेंद्र निगुडकर यांना देखील किरकोळ जखमा झाल्या असून पोलीस या घटनेचा आता अधिक तपास करीत आहेत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।